हे कसलं राजकारण? ही नामर्दानगी आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे, चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची, ही तुम्हाला लगलाप ठरव. आम्ही लढत राहू. आज त्याच विषयावर सत्य काय आहे यामागचं, हे दरोडे कसे टाकण्यात आले, त्यावर आज महापत्रकार परिषद. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्याने दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, जनतेसमोर जाण्याची. तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत. पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत. हे पोल खोल करतील या निकालाची. कशा प्रकारे भारतीय संविधान, घटना, 10th शेड्यूल याच्या चिंधड्या उडवून हा निकाल दिलेला आहे, हे आज देशासमोर, जनतेसमोर स्पष्ट केलं जाईल. आणि देशातल्या पत्रकारांना खुलं निमंत्रण आहे, कुणी या आणि प्रश्न विचारा. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी अशा प्रकारे समोर येऊन लोकांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्नाला उत्तर देऊ शकणार आहेत का? नाही. तर मुख्यमंत्री दावत ठेवण्याला गेले, काय वाटतं अपेक्षित आहे का यावेळी तरी रोजगार येईल महाराष्ट्राला किंवा मोठे प्रकल्प आल्यावरती बघू आपण. उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, 50-55 जणांचा ताफा घेऊन गेल्यात सरकारी पैशानं, बरं का. कोणाची गरज आहे, कोणाची गरज नाही, पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं. PA, OSD, आजी माजी खासदार, तिजोरीची लूट आहे, तिजोरीची लूट आहे. तिथे गौतम अडाणी भेटणार आहेत, गौतम अडाणी इथे भेटू शकतात हो, असं मी आज वाचलं. पण डावोसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत, जा. पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी इथे घेऊन या, मग डावोसवरून आणा. मुंबईतून, महाराष्ट्रातून जो रोजगार, जे उद्योग, जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, बरं का, जे डायमंड मार्केट,